जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला, जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे, त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय, तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत. ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत, त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत. किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा, हा दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळतात आणि 500 त्यांना लाडकी बहीण मधून मिळतात. आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये. हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत. फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे. साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत. तर श्रोत्यांनो, आताच तुम्ही पाहिलं तर महिला व बालविकास मंत्री श्री आदिती तटकरे यांनी जे सांगितलं आहे, म्हणजे जो GR जारी करण्यात आलेला होता दिनांक 16 मे 2025 रोजी, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना अशा दोन्ही योजनांचा एकत्रित GR जारी करण्यात आलेला होता. त्याविषयीची चर्चा या प्रेस कॉन्फरन्समध्ये, या पत्रकार परिषदेमध्ये आदिती तटकरेंनी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पत्रकारांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यातील महत्त्वाचा जो प्रश्न होता तो म्हणजे लाडकी बहीण योजना तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या दिव्यांग महिला लाभार्थ्यांसाठीचा जो प्रश्न होता, त्या प्रश्नाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तत्पूर्वी श्रोत्यांनो, मी तुम्हा सर्वांना एक विनंती करू इच्छितो की श्रोत्यांनो, महाराष्ट्रातील आपले हे अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत TV या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर जर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असलेली महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडत असेल तर त्या व्हिडिओला लाईक करून ही जी माहिती आहे ती तुमच्या मित्रमंडळींशी, आप्तस्वकीयांशी, परिवाराबरोबर सुद्धा शेअर करायची आहे. तर श्रोत्यांनो, आता आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे. श्रोत्यांनो, काल सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी जी पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यामध्ये श्रीमती आदिती तटकरे, ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत, यांना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. आणि त्या प्रश्नांमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना तसेच प्रधानमंत्री शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र या योजनेसंदर्भातही काही प्रश्न विचारले गेले होते. त्यातील महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला की महिलांना 1500 रुपयांच्या अनुदानाबद्दल सध्या काय अपडेट्स आहेत किंवा काय नवीन धोरण शासनाने आखलं आहे का. तर यावरती आदिती तटकरे यांनी जे आहे विस्तृत उत्तर देताना असं सांगितलं की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ जे आहे 3 कोटी ते 3.5 कोटी जे आहेत लोक घेत आहेत. त्यातील 2,47,00,000 ज्या महिला आहेत त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यातल्या त्यात संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या आहेत अनेक लाभार्थी किंवा अनेक दिव्यांग महिला ज्या आहेत संजय गांधी निराधार योजनेचा लाभसुद्धा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यामध्ये आदिती तटकरे यांनी असं सांगितलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्रातील महिलांना, ज्या महिला लाभार्थी आहेत त्या ज्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील, जसे की प्रधानमंत्री शेतकरी महासन्मान निधी योजना असोत किंवा मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असोत किंवा मग जर तुमची श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजनांपैकी कुठल्याही योजनेचा जरी लाभ घेत असतील तरी धोरणानुसार त्यांना फक्त आणि फक्त 1500 रुपयाचं मानधन जे आहे देण्याचं महाराष्ट्र शासनाने किंवा राज्य सरकारने आपल्या धोरणामध्ये अशी आखणी केलेली आहे. श्रोत्यांनो, या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न इथे आपल्यासमोर उपस्थित होतो की दिव्यांग लाभार्थी महिला ज्या
महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांना 1500 रुपयांचं मानधन पुरेसं आहे का, किंवा त्यांचा जो महिना आहे तो 1500 रुपयांच्या इतक्या कमी मानधनामध्ये, इतक्या किमान मानधनामध्ये जो आहे तो जात असेल का, किंवा कसं ॲडजस्टमेंट या ठिकाणी होत असेल, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून मी तुम्हा सर्व जे महाराष्ट्रातील श्रोते आपला हा जो व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्व श्रोत्यांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला याविषयी काय वाटतं आणि तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे. हे जर तुम्हाला योग्य वाटत असेल किंवा अयोग्य वाटत असेल त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगायची आहे. ती प्रतिक्रिया आम्ही नोंदवू आणि शासनापर्यंत ती जी प्रतिक्रिया आहे ती ट्विटरच्या माध्यमातून किंवा ज्या समाज माध्यमाला सरकार संलग्न आहे अशा समाज माध्यमातून तुमची प्रतिक्रिया जी आहे ती महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलपर्यंत किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवू. तर श्रोत्यांनो, या ठिकाणी दिव्यांग ज्या महिला लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या, त्यांना किमान मानधन जे आहे ते 1500 रुपये इतकंच महाराष्ट्र शासनाकडून दिलं जातं. त्यामध्ये कितपत वाढ व्हावी किंवा त्यामध्ये वाढ कशा पद्धतीने व्हावी हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता. तुमची प्रतिक्रिया त्या ठिकाणी नोंदवू शकता. दुसरा प्रश्न या ठिकाणी आदिती तटकरे यांना विचारण्यात आला होता की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना 2100 रुपयांचं मानधन कधीपासून होणार आहे. तर यावर श्री आदिती तटकरे या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी जे आहे ते थोडंसं संयमित उत्तर देताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. कारण त्यांनी स्पष्टपणे कुठल्याही तारखेचा या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला आढळून येत नाही. त्यांनी असं सांगितलं आहे की या संबंधीचा आराखडा आमचं शासन आहे किंवा जे मंडळ आहे ज्यामध्ये महिला व बालविकास मंडळ जे मंत्रालय आहे ते येत असेल किंवा मग विशेष न्याय व सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाचं जे मंत्रालय आहे हे मंत्रालय येत असेल किंवा मग दिव्यांग वित्त विकास महामंडळ असेल, अशा एकूण जवळजवळ 14 महामंडळांचा समावेश या आराखड्यामध्ये होतो. तर या सर्वांना मिळून जो आहे आराखडा तयार होत आहेत की महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या ज्या योजना आहेत ज्यामध्ये संजय गांधी निराधार आहे, श्रावणबाळ या सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना आहे, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा प्रधानमंत्री शेतकरी योजना आहे. या सर्व योजना ज्या मासिक अनुदानित योजना आहे या योजनांचा एकूण आराखडा जो आहे किंवा एकूण आवाका जो आहे तो खूप जास्त आहे आणि त्याचा आराखडा तयार करण्यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो असं त्या ठिकाणी उत्तर देताना आपल्याला आदिती तटकरी पाहायला मिळत आहेत. परंतु त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही तारखेचा उल्लेख मात्र केलेला नाही. तर अशा पद्धतीने जे आहे पत्रकार परिषद काल घेण्यात आलेली होती सोमवार दिनांक 19/5/2025 रोजी आणि त्याचा हा वृत्तांत मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. श्रोत्यांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करणे तसेच महत्त्वाची माहिती शेअर करणे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. श्रोत्यांनो, भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन योजनेच्या माहितीसह. आता मात्र इथे थांबणे अपेक्षित आहे. पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत TV, हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल. धन्यवाद. नमस्कार.